Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. तो आपण चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याचे व्हिडिओ बघत आहोत आणि आज या प्लेलिस्टचा हा लास्ट व्हिडिओ आहे. याच्या आधी आपण जवळजवळ 12 व्हिडिओज अपलोड केलेले आहे. जर तुम्ही ते बघितले नसतील तर प्लीज मी रिक्वेस्ट करते की तुम्ही आधी सगळे व्हिडिओज बघा आणि मग या व्हिडिओला कंटिन्यू करा. सो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 5 चा क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 सॉल्व्ह करू. सगळ्यात आधी आपण बघू क्वेश्चन नंबर 9. द डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस A and B on road is 70 kilometer. A car start from A and the other from B. If they travel in same direction, they will meet after 7 hours. If they travel toward each other, they will meet after 1 hour. Then find their speed. So एक पॉइंट आहे A पॉइंट आणि दुसरा पॉइंट आहे B पॉइंट. आपल्याकडे दोन कार आहे. सो सगळ्यात आधी ही कार झाली आणि त्यानंतर ही दुसरी कार आहे आपल्याकडे. ठीक आहे. सांगितलं काय की पॉइंट A आणि पॉइंट B याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे 70 किलोमीटर. आपल्याला ह्या कारची आणि ह्या कारचं स्पीड फाइंड आउट करायचं आहे. तो आपण याला नाव देऊ कार A आणि याला नाव देऊ कार B. ठीक आहे. सो सगळ्यात आधी मी बघितलं स्पीड ऑफ कार A X आहे, स्पीड ऑफ कार B आहे Y आणि डिस्टन्स आहे 70 किलोमीटर. या तीन गोष्टी माझ्याकडे आहेत. क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे इफ दे ट्रॅव्हल इन सेम डिरेक्शन दे विल मीट आफ्टर 7 hours. सो माझ्याकडे ही एक कार आहे जिचं नाव आहे A आणि ही दुसरी कार आहे जिचं नाव आहे B. ते काय सांगताय की इफ दे ट्रॅव्हल इन सेम डिरेक्शन तो ते एकाच डिरेक्शनने ट्रॅव्हल करतात. तो ते दोघांना मिळायला 7 hours लागतील. सो आता आपण काढू टाइम इक्वल टू 7 hours. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे स्पीड आणि स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. डिस्टन्स काय आपल्याकडे 70 किलोमीटर आणि टाइम काय आहे 7. सो स्पीड आली आपल्याकडे 10 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. सो हे जे तुम्ही युनिट्स लिहितात हे लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यावरून मला काय कळालं की जेव्हा कार A आणि कार B, सो कार A ची स्पीड काय आहे X आणि कार B ची स्पीड Y आहे. हे दोघं जेव्हा एकाच डिरेक्शनला जातील तेव्हा त्यांची स्पीड किती झाली 10. इथं प्लस येणार की मायनस येणार हे कसं ठरवायचं जर ते एकाच डिरेक्शनला चालले. सो कार A ची स्पीड X आहे, कार B ची स्पीड काहीतरी Y आहे. ह्या दोघांची स्पीड मधलं डिफरन्स असेल 10 कारण ते सेम डायरेक्शनला चालले म्हणून. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. दुसरं सांगितलं आहे त्यांनी इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड ईच अदर दे विल मीट आफ्टर 1 hour. सो ही झाली कार A आणि ही झाली कार B. ते दोघं जर एका सोबत म्हणजे एकमेकांच्या जवळ येत आहे तर त्यांना 1 hour लागतोय. सो इथं टाइम झाला 1 hour. स्पीड काढणार आपण डिस्टन्स बाय टाइम. डिस्टन्स आहे 70, टाइम आहे 1 विच इज इक्वल टू काय आलं मग 70 किलोमीटर पर आवर. सो परत इथं काय येणार X Y इक्वल टू 70. हा झाला इक्वेशन नंबर 2. आता याच्यात साइन कोणती येणार ती बघूयात. कार A आणि कार B, कार A ह्या डायरेक्शनला चालली आहे, कार B ह्या डायरेक्शनला चालली आहे. याची स्पीड काहीतरी असेल 10 किलोमीटर. ठीक आहे. आणि याची स्पीड असेल 20 किलोमीटर. तर या दोघांची स्पीड मिळून ते लवकर पोहोचताय बरोबर. म्हणून इथं काय येणार ऍडिशन. सो आपल्याकडे आता दोन इक्वेशन आले. X - Y = 10, X + Y = 70.
सिंपल याला सॉल्व करणार, ॲडिशन करू का? कारण बघा इथं वायची साईन मायनस आहे, इथं वायची साईन प्लस आहे. तर एक्स प्लस एक्स आला 2x प्लस 0 इक्वल टू 80. सो 2x इक्वल टू आलं 80. एक्सची व्हॅल्यू काढणार आपण 80 डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू किती येणार? 40. तो हा झाला आपला एक्स. सिंपल एक्स आपण टाकणार इक्वेशन नंबर 1 मध्ये. 40 मायनस वाय इक्वल टू 10. मायनस वाय इक्वल टू काय येणार मग? 10 मायनस 40. सो मायनस वाय इक्वल टू आलं 10 मायनस 40 जर केलं तर मायनस 30 येणार. आणि सिंपल वाय इक्वल टू आलं 30. सो एक्स इक्वल टू काय मिळालं होतं आपल्याला? 40 आणि वाय इक्वल टू मिळालं 30. सो आपण आता सांगणार की स्पीड ऑफ कार ए किती आहे? कार ए म्हणजे एक्स आणि याची स्पीड काय आहे? 40 किलोमीटर पर आवर. आणि स्पीड ऑफ कार बी म्हणजे वाय होतं आणि त्याची स्पीड आली 30 किलोमीटर पर आवर. किती आपण सिंपल पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं सॉल्व केलेला आहे. ओके, आता आपण बघू प्रॉब्लेम सेट 5 चा लास्ट क्वेश्चन. हा या प्रॉब्लेम सेटचा किंवा ह्या चॅप्टरचा लास्ट क्वेश्चन असणार आहे. The sum of two digit number and the number obtained by interchanging its digit is 99. Find the number. आपल्याला माहिती आहे की 2 डिजिट नंबर मध्ये एक 1 प्लेसवर असतो आणि एक 10th प्लेसवर असतो. सो आपण 1 प्लेसला नाव देणार x आणि 10th प्लेसवर जो असणार आहे तो असणार आहे y. सो 2 डिजिट नंबर कसा बनतो मग? 10y प्लस x. तुम्हाला जर हे कन्सेप्ट माहिती नसेल तर तुम्ही प्लीज याच्या आधीचे व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये मी ह्या गोष्टी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, आता त्यांनी दुसरं पण सांगितलं आहे की नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग इट्स डिजिट. जर हे डिजिट इंटरचेंज केले तर इथं काय बनणार मग? 10x प्लस y. क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे द सम ऑफ 2 डिजिट नंबर म्हणजे ह्या नंबरची आणि ह्या नंबरची सम केली तर ती 99 असते. सो इथं आपण काय लिहिणार? फर्स्ट नंबर आहे 10y प्लस x प्लस 10x प्लस y इक्वल टू 99. सो इथं येणार 10y प्लस सॉरी हा 10x होता, y प्लस y झालं 11y प्लस 11x इक्वल टू 99. पूर्ण इक्वेशनला 11 ने डिवाइड केलं तर इथं आन्सर येतो y प्लस x इक्वल टू 11 किंवा x प्लस सॉरी इक्वल टू 9. ठीक आहे, सो हे झालं आपल्याकडे इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये आपण जर x इक्वल टू 1 टाकलं तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर x इक्वल टू 1 मी कन्सिडर केलंय, ही व्हॅल्यू कुठूनही आपण काढलेली नाहीये. तो y इक्वल टू काय येणार मग? 9 मायनस 1 आणि y ची व्हॅल्यू आली 8. तर जेव्हा मी x इक्वल टू 1 टाकणार तेव्हा y इक्वल टू 8 येणार. आता हे दोघं नंबर आपण इथं टाकणार. सो इथं मी लिहिते पुट x इक्वल टू 1 and y इक्वल टू 8. सो नंबर काय बनणार मग? 10 मल्टिप्लाइड बाय 8 प्लस 1 विच इज इक्वल टू 80 प्लस 1. म्हणजेच नंबर आपला जो बनला तो काय बनला? नंबर इज 81. आता तुम्ही सेम या टाईपचं सॉल्व करा पण x इक्वल टू 2 पुट करायचं. सो मी इथं लिहिते सेम आता मी जसं x इक्वल टू 1 पुट केलं तुम्ही इथं लिहा पुट x इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1.
आणि याचं काय आन्सर येतं ते मला सांगा. सो x इक्वल टू 2 साठी y इक्वल टू काय येणार हे सांगायचं आणि दुसरं हा नंबर कोणता बनेल ते सुद्धा सांगायचंय. नंबर इक्वल टू काय येणार हे 2 आन्सर मला प्रत्येकाने कमेंट सेक्शन मध्ये लिहायचे. याच्याने मला कळेल की तुम्हाला हा प्रॉब्लेम किंवा हे व्हिडिओज किती समजतात. ओके, सो आपण हा चॅप्टर नंबर 5चा हा व्हिडिओ इथंच संपवू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा. माझी मेहनत आवडत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की खूप छान समजतंय, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. त्यामुळे मला छान वाटेल आणि मला मोटिवेशन मिळेल म्हणून. सो आपण आता भेटू चॅप्टर नंबर 6च्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत गुड बाय, छान अभ्यास करा आणि ऑल द बेस्ट.